हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे मटार पनीर ग्रीन मसाला. वरून मस्त बटर टाकायचं. ही भाजी दिसायला जितकी हिरवीगार आणि सुंदर दिसते तितकीच ती खूप खूप चविष्ट लागते. तर चला पाहूयात कशी बनवायची ते. इथे मी आता पाण्याला उकळी काढले. आपल्याला यामध्ये मटार बॉईल करून घ्यायचे. आपले मटार आता इथे बॉईल झालेत. आपण आता ते काढून ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. आता भाजीच्या मसाल्यासाठी आपल्याला हे 2 कांदे लागणार आहेत. तर हे 2 कांदे आता आपल्याला असे उभे कट करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने हे कांदे चिरून घ्यायचे. आपल्याला भाजीमध्ये पनीर देखील टाकायचं आहे. तर पनीरला मसाले लावून एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. तर 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, धणा पावडर आणि चवीनुसार मीठ लावायचं आहे. आता आपण मसाला लावल्यानंतर पनीर 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटं आता झालेली आहेत. तर आता आपण हा पनीर थोडासा फ्राय करून घेऊयात. इथे आता मी एक तवा तापत ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. 1 मिनिट भरानंतर आपल्याला पलटायचं आहे. आपल्याला पनीर जास्त शिजवू नाही द्यायचं आहे. आता पलटी करून घेऊयात. दोन्ही बाजूला 1 वेळा पलटी केलं तरी बस आहे. पलटी केल्यानंतर 1 मिनिटभर ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला मग हा पनीर काढून घ्यायचं आहे. चला, तर आता आपण हा पनीर काढून घेऊयात. खूप जास्त आपल्याला फ्राय नाही करायचं आहे पनीर. त्यानंतर आपल्याला पनीरचे अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून ठेवायचे. आता ज्या पॅनमध्ये मी पनीर फ्राय केलं होतं त्याच पॅनमध्ये पुन्हा 1-2 चमचे तेल घालणार आहे. आपल्याला आता भाजीचा मसाला तयार करायचा आहे. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचा आहे. काळसर किंवा खूप जास्त लाल देखील नाही करायचा आहे, नाहीतर आपला मसाला काळसर होईल. एवढा जरी लाल झाला तरी बस. आता आपण हा काढून घेऊयात. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कांदा फ्राय केला आहे तो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 छोटे आल्याचे तुकडे घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आता इथे 1-2 मोठे चमचे दही घ्यायचं आहे. आता आपण मसाला वाटून घेऊयात. आपला मसाला आता वाटून झालेला आहे. हे बघा, एवढा बारीक करून घ्यायचा आहे मसाला. आता आपण भाजी बनवायला घेऊयात. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 तेजपत्ता आणि काही खडा मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चमचाभर जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेली आता लसूण घालून घ्यायचे. चांगलं हलवायचं आहे. आता आपल्याला हा मसाला सगळा घालून घ्यायचा आहे. लसूण आपल्याला खूप लाल नाही करायचे. लसूण लाल होण्याआधीच हा मसाला आपल्याला घालायचा आहे. 1-2 मिनटं परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणा पावडर. व्यवस्थित हलवून घेऊयात. आता आपण 1-2 मिनटं झाकण ठेवून मसाला थोडा शिजू द्यायचा आहे. 1-2 मिनटानंतर आपल्याला मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर बॉईल केलेले मटार घालून घ्यायचे आणि फ्राय केलेला पनीर देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. चांगलं परतायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मी मसाला वाटला तेच भांडं धुवून मी ते पाणी यामध्ये घातलं आहे भाजीमध्ये. आता पुन्हा आपल्याला एक
3-4 मिनटं झाकण ठेवून मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. 3 ते 4 मिनटात आपली झालेत. मसाल्याला देखील चांगली उकळी आले आणि आता आपली भाजी देखील तयार आहे. आता ही आपण भाजी काढून घेऊयात. भाजी आता इथे मी काढून घेतले आणि वरून मस्त बटर टाकलंय. बटर टाकल्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते. एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून पहा, खूप छान लागते. मटार पनीरपेक्षा देखील खूप छान लागते ही भाजी. लहान मुलं देखील खूप आवडीने खातील. तर नक्की एकदा करून पहा. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.